गोरा या काला दिखने की सामाजिक सोच के दबाव में तेजी से गोरा बनने का झूठा वादा अब लोगों की सेहत पर भारी पड़ रहा है। नागपुर में झटपट गोरेपन के नाम पर बिक रही अवैध फेयरनेस क्रीम को लेकर गंभीर स्वास्थ्य संकट सामने आया है। पाकिस्तान से आने वाले इन संदिग्ध उत्पादों में अत्यधिक मात्रा में पारा यानी कि मर्क्यूरी पाया जाने की आशंका जताई गई है, जिससे महिलाओं में किडनी से जुड़ी गंभीर बीमारियां बढ़ रही है। मेडिकल जांच में कई मरीजों में नेफ्रोपैथी जैसी किडनी विकार की पुष्टि हुई है। इस मामले के बाद एफडीए ने शहर में छापेमारी कर कई संदिग्ध क्रीम जब्त की है और जांच जारी है। स्वास्थ्य विशेषज्ञों ने सभी को ऐसे उत्पादों से दूर रहने की सख्त सलाह दी है। हा नॉन इन्व्हेन्सिव्ह डायबिटिक मॉनिटरिंग डिव्हाइस आहे। ज्यांना ऑलरेडी डायबिटिक आहे त्या पेशंट करता हा डिव्हाइस आहे। ॲक्च्युली या डिव्हाइसची आम्ही जेव्हा कल्पना केली, याला सर्वात पहिले आम्ही प्रेझेंट केलं आविष्कारमध्ये आणि त्या आविष्कारमध्ये आम्हाला या डिव्हाइसला प्राइज मिळाला आणि तेव्हापासून आम्हाला या मोटिवेशन मिळालं की आम्ही याच्यावर काम करू शकतो आणि ते 2 वर्षात आम्ही याच्यावर कंटिन्युअस काम करत आहे आणि हा 3rd मॉडेल डिव्हाइस बनवण्यात आला। याच्या रुग्णांना काय फायदा होणार आणि किती काळ लागणार याला मार्केटमध्ये? फायदा तर नक्कीच होणार, कारण प्रत्येक वेळेला त्यांना प्रिक करावं लागते ब्लड ग्लुकोज चेक करायला। यात फक्त श्वासाद्वारा हा चेक होणार आहे। तर फक्त फू करायचं आहे आणि त्यांच्या श्वासामध्ये जे ॲसिटोन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे वाढणार आहे तोच ब्लड ग्लुकोजचा कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे। आणि आता याच्यावर क्लिनिकल ट्रायल सुरू आहे, पण आता सांगता येत नाही की मार्केटमध्ये केव्हा येईल। याचा पेटंट सुद्धा आपण मिळवलेला आहे। हो, आम्हाला यूके पेटंट मिळालेला हा डिव्हाइसचा इनोव्हेशन आहे। या डिव्हाइसमध्ये याचे यूके पेटंट ते मागच्या 2 वर्षात आम्ही असं बघत आहे की लघवीतून प्रोटीन लिकेजमुळे पायावर सूज येत आहे आणि 2 वर्षात 18 एकाएकी असे पेशंट आले आमच्याकडे, ज्यांची आम्ही बायोप्सी केली। त्याच्यामध्ये मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी नावाची बिमारी आली आणि त्यांच्या रक्तात पण मर्क्युरीचा लेवल हाय होता। यांच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की जे क्रीम ते वापरत आहे ज्याच्यामुळे एकाएकी ग्लो येत आहे ते बंद करा वापरायला। मर्क्युरी लेवल कमी करण्यासाठी आम्ही ट्रीटमेंट दिली त्यांना आणि त्याच्यानंतर काही पेशंट बरं झाले। काही लोकांना त्रास असतो तर वेगळं ट्रीटमेंट देऊन त्याचा आम्ही ट्रीटमेंट करत आहे आणि मॅक्सिमम लोकांना फायदा तर भेटतच आहे। ते एका हॉस्पिटलमध्ये 2 वर्षात आम्हाला असं वाटत आहे की 18 पेशंट झाले तर शहरात जास्त पेशंट होण्याची शक्यता आहे आणि आपण असं ओव्हर दी काउंटर जे फेअरनेस क्रीम घेत आहे जे FDA सर्टिफाईड नाही आहे अँड ते आम्ही स्किन फिजिशियनचे वगैरे कन्सल्टेशन ते ट्रीटमेंट नाही केलं पाहिजे असं आमची एक विनंती आहे।